पाण्याची मुबलकता आणि बारमाही नद्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यावर आता पाणी टंचाईचं सावट गडद होतानाच दिसतंय। राधानगरी आणि काळंबावाडीसारख्या प्रमुख धरणातील पाणीसाठा झपाट्यानं घटतोय, त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर सुद्धा त्याचा परिणाम दिसू लागलाय। पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी आता प्रशासन सुद्धा दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या विचारात आहे। पाणीदार जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरला यंदा पाणी टंचाईची चिंता सतावतीये। जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणी साठा धोकादायक पातळीवर आलाय, त्यामुळेच जलसंपदा विभागानं आता केवळ पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे। काळंबावाडी धरणातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारे 3ही उपसा पंप बंद पडले आहेत। परिणामी थेट पाणी पुरवठा योजना काही काळासाठी बंद ठेवण्याची वेळ आली आहे। जिल्ह्यातील धरणांवर नजर टाकल्यास राधानगरी धरणात मागील वर्षी आजच्या दिवशी 53% पाणी साठा होता, पण आता तोच पाणी साठा 26% येऊन पोहोचलाय। दूधगंगा धरणात मागील वर्षी 21% पाणी साठा होता, आता तो 17% दरम्यान आलाय। तुळशी धरणात मागील वर्षापेक्षा 12% पाणी साठा कमी आहे। धरणातील उपलब्ध पाणी साठ्याच्या आकडेवारीच परिस्थितीची गंभीरता सांगणारी आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रमुख धरणांमध्ये निम्म्याहून कमी पाणी शिल्लक आहे। गेल्या वर्षी 21 मे पासून पावसाला सुरुवात झाली होती, यंदा मात्र एप्रिल महिन्यातील एक मोठी वळीव वगळता पावसाचा थेंबही पडलेला नाहीये। जूनचा पहिला 15 संपत आला तरी उष्णतेची तीव्रता कायम आहे। कोल्हापूर शहराला दररोज सुमारे 160 ते 180 MLD पाण्याची आवश्यकता असते, मात्र उपलब्ध पाणीसाठा पाहता ऑगस्ट पर्यंत पाणी पुरवणं हे प्रशासनासमोर मोठं आव्हान बनलंय। त्यामुळे शिंगणापूर योजनेवरील पंपातून पाणी उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। परिणामी बालिंगा आणि शिंगणापूर योजनांवर अतिरिक्त ताण पडणार आहे, पण नागरिकांनी घाबरण्याचं कारण नसल्याचं सांगतानाच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय। मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील तीच री ओढत पाणी बचतीचं आवाहन केलंय। आपल्या सगळ्या कोल्हापुरातल्या नागरिकांना घाबरण्याची गरज नाही। शिंगणापूरची योजना की ज्या योजनेमध्ये मध्यंतरी काही तांत्रिक बिघाड होते आणि आपण सगळ्यांनी त्याची दुरुस्ती केली, मध्यंतरी आम्ही सगळ्यांनी त्याची सुरुवात केली, त्यामुळे शिंगणापूरच्या योजनेतनं कोल्हापूरच्या सगळ्या नागरिकांना पाणी पुरवठा करण्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, सर्व पदाधिकारी आणि गटनेते या सगळ्यांनी निर्णय घेतलाय आणि त्याच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरळीत होईल। फक्त एकच विनंती आणि आवाहन आहे की पाणी यावेळेला जपून वापरलं पाहिजे, कारण एकूणच आतापर्यंत नाही अशा पद्धतीने पाऊस लांबतोय। काळंबावाडी धरणातलं पाणी हे गळती काढण्याच्या निमित्ताने हे पहिल्यांदा 4-5 टीएमसी कमी केलेलं होतं। उन्हाळ्यामध्ये फार मोठा त्रास होणार आहे। वेळेवर पाऊस जर नाही आला तर आपल्याला पाणी जपून वापरावं लागणार आहे। ह्या सूचना अनेक वेळा प्रशासनाने आणि आम्ही लोकप्रतिनिधी दिलेल्या होत्या। आता काळंबावाडी धरणाचं पाणी आपल्या जॅकवेलपासून दूर गेलेलं आहे। दरम्यान राज्यातील परिस्थितीबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही चिंता व्यक्त केली आहे। जून आणि जुलै महिना तुलनेनं कोरडा जाऊ शकतो, तर ऑगस्टमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। पण पुरेसा पाऊस झाला नाही तर केवळ यंदाच नव्हे तर पुढील वर्षी जानेवारीपासूनही पाणी कपातीची वेळ येऊ शकते, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिलाय। पाऊस पडला तर पाणी, पाऊस नाही पडला तर पाण्याचा तुटवडा। तसं यावेळेला जून जुलै कोरडा जाईल असं अनुमान आहे आणि त्यामुळे आहे ते पाणी किमान पिण्यासाठी शिल्लक ठेवा म्हणून खूप रेशनिंग झालं आहे। ऑगस्टमध्ये अतिवृष्टी असं कळतं, त्याच्यातून आणखीन शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। पण त्या अतिवृष्टीने समजा धरणं भरली तर पाणी मिळेल, अदरवाईज मोठा प्रॉब्लेम पुढच्या वर्षीचा निर्माण झाला आहे की ह्या वर्षी धरणं जर नीट भरली नाही तर पुढच्या वर्षी जानेवारीपासून पाण्याची कपात होईल। धरणांबरोबरच पंचगंगा नदीची पाणी पातळी ही दिवसेंदिवस खालावतीये। उपसा पंपांना पुरेसं पाणी मिळत नसल्यामुळे पाणी पुरवठ्याचं फेरनियोजन करण्याची वेळ आली आहे। जलसंपदा विभागानं 31 ऑगस्ट पर्यंत नियोजन केलंय, पण पावसानं लवकर हजेरी लावली नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे। एकेकाळी पाण्याची चिंता नसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यावर आज पाणी टंचाईचं संकट घोंगावत आहे। धरणातील घटता पाणीसाठा, लांबलेला मान्सून आणि वाढती पाण्याची मागणी या तिहेरी संकटांमुळे प्रशासन सतर्क झालंय। पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत उपाययोजना सुरू असल्या तरी प्रत्येक थेंब जपून वापरण्याची जबाबदारी आता नागरिकांची आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।